एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। आजच्या थंबनेलवरून तुम्हा सगळ्यांना समजलंच असेल की आजचा व्हिडिओ खूप जास्त स्पेशल आहे, कारण सगळ्या मुलींच्या आवडीची गोष्ट आहे ती म्हणजे स्किन केअर आणि मेकअप प्रोडक्ट्स। तर त्याचं अनबॉक्सिंग मी आज तुम्हाला दाखवणार आहे। खरं तर मी काल काही प्रोडक्ट्स मागवले होते अगदी रात्री 12 वाजता, आणि आज पूर्ण दिवसभर ऑफिसमध्ये मला त्याची एक्साइटमेंट होती की आत्ता ती पार्सल येईल, आता पार्सल येईल, पण दिवसभर काही ते पार्सल आलं नाही। आणि घरी आल्यानंतर मी थोडीशी हिरमोसले होते, कारण आपल्याला कसं असतं की मेकअप प्रोडक्ट्स आले म्हटल्यावर आपण खूप जास्त खुश असतो। तर घरी आल्यानंतर माझा मूड ऑफ झाला होता, कारण ते पार्सल काही आलं नव्हतं। मी सरळ किचनमध्ये गेले, जेवण वगैरे स्टार्ट केलं, आणि तेवढ्यात ते डिलिव्हरी अंकल आले आणि फायनली माझे प्रोडक्ट्स आले, फायनली पार्सल आलं। सो मी लगेच गेले आणि प्रोडक्ट्स घेतले। तर मला तुम्हाला दाखवायला आवडेल की मी दोन ठिकाणावरून प्रोडक्ट्स मागवलेत। म्हणजे नेहमीच मी नायकावरून प्रोडक्ट्स मागवते, सो ह्यावेळी म्हटलं काही प्रोडक्ट्स आपण टीरावरून पण मागवून बघू। आणि जसं की मला तुम्हाला दाखवायला आवडेल की खूप मोठा बॉक्स, म्हणजे एवढे सारे प्रोडक्ट्स नायकावरून मागवलेले आहेत। अर्थात अजून काही प्रोडक्ट्स आहेत। हा टीराचा बॉक्स आहे, त्याला मी अगोदरच उघडलाय थोडासा। सो विदाउट वेस्टिंग एनी फर्दर टाइम, लेट्स गेट इनटू द व्हिडिओ। सो सगळ्यात पहिल्यांदा आपण टीरापासून सुरुवात करूया, कारण हे कमी प्रोडक्ट्स आहेत आणि छोटे छोटे प्रोडक्ट्स आहेत। तर मी एक्साइटमेंट माझी एकदम पीक पॉईंटला होती, सो मी अगोदरच त्यांना अनबॉक्स केलेलं आहे। तर छोटंसं पार्सल आहे, आणि ह्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी म्हणजे बऱ्यापैकी मला नीड असणाऱ्या गोष्टी होत्या, ज्या गोष्टी मी काही वापरलेल्या आहेत। जसं की सिम्पलवाला फेस वॉश। तर माझा जो स्किन केअरचा व्हिडिओ आहे तो पण तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवर जाऊन पाहू शकता। मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये पण त्याची लिंक देते। सो माझ्या स्किन केअर रुटीनमध्ये मी जे प्रोडक्ट वापरते त्याच्यामध्ये सगळ्यात मेन हा वाला प्रोडक्ट आहे। तर हे आहे सिम्पलचा फेस वॉश, आणि हे संपलं होतं माझं आणि हेच वापरते मी बरेच महिने झाले। सो हे पण मी ऑर्डर केलेलं आहे। त्यानंतर बरेच दिवस मला लिप लायनर हवा होता, तर मी ह्याच्यामध्ये काही इन्व्हेस्ट केलं नव्हतं। तर मी ठरवलं की असं की चांगलं पण आणि थोडं अफोर्डेबल पण असेल असं लिप लायनर मागू। तर हे मी स्विस ब्युटीचं लिप लायनर मागवलेलं आहे। मी इथे दाखवते। असं थोडासा न्यूड कलर आहे, मे बी दिसत असेल। सो हे पण मला एकदम खूप कमी किमतीमध्ये, म्हणजे 65 रुपीजला वगैरे मिळालंय। सो लिप्सना आउटलाईन देण्यासाठी। त्याच्यानंतर माझे लिप्स थोडेसे लिपस्टिक वापरून वगैरे थोडं पिगमेंटेशन आलं होतं इकडे। तर ते पिगमेंटेशनसाठी यूजफुल होणारे असे काही लिप बाम आम्ही कार्टमध्ये पाहत होतो। तर त्याच्यामध्ये विश केअरचे लिप बाम होता, त्याच्यानंतर डिकन्स्ट्रक्टचा पण लिप बाम होता। पण मी जे रिव्ह्यू वाचले, तर मी हा वापरलेला नाही आहे यापूर्वी कधीच। तर मी पहिल्यांदाच हा विश केअरवाला लिप बाम मागवला आहे माझ्यासाठी। तर हे वापरून काही चेंजेस वगैरे होत आहेत का हे मी तुम्हाला पुढच्या रिव्ह्यूमध्ये सांगेल। आता तरी सध्या आपण अनबॉक्सिंग करतोय। आणि त्याच्यावर एक छोटीशी गुढी, तर तेच त्यांनी पुन्हा एकदा विश केअरची सनस्क्रीन पण दिलेली आहे। ही पण मी वापरली नाही असं काही, तर ही पण आता गुढी म्हणून आली तर मी वापरून घेईल। त्यानंतर मला अजून एक महत्त्वाची गोष्ट की प्रत्येक मेकअपचं काहीतरी एखादं प्रोडक्ट्स मी मागवले, नायकावरून काही ऑर्डर केली आणि त्यामध्ये मी लिपस्टिक मागवली नाही असं फार रेअरली होतं। तर ही लिपस्टिक जी आहे स्विस ब्युटीची, अगेन दिस इज ऑल्सो अफोर्डेबल। तर ही पण एकदम बजेट फ्रेंडली लिपस्टिक आहे। आय थिंक 250 की 300 या रेंजमध्ये आहे, म्हणजे क्रेयॉन आहे तो। तर हा मला खूप दिवसांपासून हवा होता, आणि ऑफिससाठी न्यूड लिपस्टिक खूप छान वाटतात। तर मी ह्याच्यासाठी सगळ्यात जास्त एक्सायटेड होते, आणि असं झालंय की मी आता ती ओपन करून जेव्हा पाहिली मगाशी, तर हे बघा ही तुटलेली आली। तर हा एक बॅड रिव्ह्यू आहे की हे प्रोडक्ट माझं तुटलेलं आलंय, त्याला क्रेयॉनच नाही आहे पुढे, ते सगळे इकडे अडकून गेलंय। तर आता हे मला तर रिटर्नला टाकावं लागेल। असो, तर असे काही 4-5 प्रोडक्ट्स ह्याच्यामध्ये होते। त्यानंतर आपण आता मोठा बॉक्स उघडणार आहोत, हा वाला नायकाचा। तर नायका इज माय ऑल टाइम फेवरेट। ह्या बॉक्समध्ये बरेच प्रोडक्ट आहेत, तर मी एक एक करून तुम्हाला दाखवते। असा पूर्ण भरलेला आहे।
तर याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा बरेच प्रोडक्ट फॉक्सटेलचे आहेत, कारण यापूर्वी पण मी फॉक्सटेलचे प्रोडक्ट्स वापरलेत आणि इथे पण मी कोणताही रिव्ह्यू देत नाही, फक्त अनबॉक्सिंग दाखवते. तर हे अगोदरच अनबॉक्स झालेलं आहे पूर्वाकडून आणि ते यूज पण केलं तिने. तर हा फॉक्सटेलचा व्हायटॅमिन सी सिरम आहे. याच्यापूर्वी मी मिनिमलिस्टचा वापरत होते, तर ह्यावेळी हे मला ट्राय करायचं आहे. ज्या ज्या गोष्टी मी नवीन म्हणून सांगते तर त्या सगळ्या गोष्टी मी ट्राय करून त्याचा नेक्स्ट टाईम एक रिव्ह्यू व्हिडिओ बनवेल. तर हे पण एक मागवलेलं आहे व्हायटॅमिन सी. त्यानंतर दुसरं प्रोडक्ट जे आहे ते हे आहे हायड्रेटिंग क्लिन्झर फॉक्सटेलचं. तुम्ही जर माझे जुने ब्लॉग पाहिले असेल तर त्यामध्ये पण मी काही फॉक्सटेलचे प्रोडक्ट्स ऑर्डर केले होते आणि त्यामध्ये मला ह्या क्लिन्झरचा टेस्टर पॅक आला होता. तर मी तो वापरला होता आणि त्याच्यामुळे मला ते आवडलं होतं. आणि तसं पण फॉक्सटेलची बाय 2 get 1 ऑफर चालू होती, तर मी त्याच्यामध्ये हावाला क्लिन्झर मागवला. सो मी हा यूज करेल. आणि तुम्ही एक गोष्ट नोटीस करण्यासारखी आहे यार, की पॅकेजिंग बघा ना त्याचं, किती प्रीमियम आहे एकदम, म्हणजे खूपच छान. आणि इथे पण त्याला अशी कॅप दिलेली आहे छोटीशी. होप सो की मी ती तोडायला नको. हां, हे असं आहे, म्हणजे बंद करून ठेवता येईल आणि मग हे पंप करू शकतो आपण डायरेक्ट फेसवर किंवा ज्यांना असं पाहिजे तसं. आणि पॅकेजिंग पहा किती सुंदर आहे. आणि तिसरं अजून एक प्रोडक्ट फॉक्सटेलचं, की वन ऑफ माय फेवरेट प्रोडक्ट, दॅट इज हा बॉडी वॉश. हा बॉडी वॉश मी पहिल्यांदा 2 वेळा मागवला आणि ही तिसरी वेळ आहे. तर बाय 2 get 1 फ्री होता, मग आम्ही हे मागवून घेतलं. तर तुम्ही याचे फक्त कलर्स पहा, म्हणजे पॅकेजिंग पहा कसलं भारी आहे, म्हणजे कसं गोड दिसतात. कलर पण एकदम छान आणि एकदम क्यूट सगळं. बाय द वे त्याचे रिव्ह्यू आणि त्याचं बाकीच्या सगळ्या गोष्टी डिपेंड करतात प्रत्येक व्यक्तीवर, की कोणाला काय सूट होतंय. तर सध्या तरी मी काही रिव्ह्यू देत नाही याचे, फक्त अनबॉक्सिंग पाहूया. त्यानंतर हे पूर्वासाठी आहे. हे पूर्वाने तिच्यासाठी मागवलंय. कर्लिंग क्रीम आहे ना पूर्वा? येस. आणि ह्याचं काय ब्रँड आहे? मॉक्सी ब्युटी, राईट? मॉक्सी ब्युटीवाली ही कर्लिंग क्रीम आहे. ह्याचं तर आम्ही दोघांनी पण काही वापरलेलं नाही आहे. आमच्या दोघांचे पण वेवी टाईप हेअर्स आहेत, तर ह्याचा पण आम्ही प्रयोग करून नंतर मी नक्कीच ह्याचा पण रिव्ह्यू देईल. स्पेशल याचा व्हिडिओ बनवेल की ह्याच्याने खरंच काही फरक पडतोय, कसे छान कर्ल्स वगैरे येतात काही. ह्याचे आम्ही खूप सारे व्हिडिओज बघितलेत, रील्स पाहिलेत, तर ह्याचा पण तुम्हाला रिव्ह्यू दिला जाईल. हे एक प्रोडक्ट आहे. आणि लास्ट प्रोडक्ट दॅट इज क्ले मास्क. तर मागच्या वेळी मी एक क्ले मास्क मागवलं होतं जे होतं फॉक्सटेलचं, आणि ते पण मी तुम्हाला यूज करून दाखवलं होतं. तर ह्या क्ले मास्कला मी अजून यूज केलेलं नाही आहे. ह्याचे पण खूप छान छान रिव्ह्यू आम्ही पाहिले होते, तर त्याच्यासाठी हे पण ब्लॅकहेड्स आणि ॲक्ने ह्याच्यावरच आहे. तर हे आहे डर्माकोचं सॅलिसिलिक ॲसिडवालं क्ले मास्क. ह्याची पण अशी छोटीशी डब्बी आहे. तर ह्या सगळ्या क्ले मास्कचे रिव्ह्यू आणि सगळं वापरून झाल्यानंतर सांगू. सध्या तरी हे आम्ही मागवलेलं आहे आणि हे पण क्यूट आहे एकदम छोटूसं. सो हे सगळं होतं आजच्या दिवसाचं अनबॉक्सिंग. आणि मे बी आई हा व्हिडिओ बघत असेल तर लगेचच फोन येईल आणि बडबड पण मिळेल की खूप काही मागवलेलं आहे. तर असे भरपूर सारे प्रोडक्ट झालेले आहेत. तर अरे यार, एक गोष्ट अजून राहिलेली आहे आणि ती माझी सगळ्यात फेवरेट आहे. मी ह्यावर कधी बोललेच नाही. नेहमी स्किन केअर आणि मेकअप ह्या गोष्टीवर माझे व्हिडिओ खूप झाले. हेअर केअर बाबत आपण काहीही बोललेलो नाही आहे. तर मी ऑलमोस्ट आता 5-6 महिने झाले प्लमचा हा शॅम्पू वापरते, कोकोनट मिल्क अँड पेप्टाइड. हा वाला जो शॅम्पू आहे इतका भारी आहे, म्हणजे माझ्या केसांसाठी तरी खूपच छान आहे. वेवी हेअर टाईप आहे माझा आणि मी हा शॅम्पू 4-5 महिन्यापासून वापरते. माझा सगळा हेअरफॉल वगैरे पण कमी झाला. माझं फेवरेट आहे, एकदम फेवरेट. आणि मला याचा फ्रेग्रन्स वगैरे सगळं खूप जास्त आवडतं. आणि प्लमचे बरेच प्रोडक्ट माझे फेवरेट आहेत. हा कोणता प्रमोशनल व्हिडिओ नाही आहे, फॉक्सटेलचा नाही ना, प्लमचा नाही ना, डर्माकोचा. जस्ट मी जे काही मागवले माझ्यासाठी ह्या गोष्टी मी तुमच्यापर्यंत शेअर करते की हे एवढं सगळं अनबॉक्सिंग होतं. तर अशा प्रकारे भरपूर सारे प्रोडक्ट्स मागवलेले आहेत. ॲक्च्युली खूप लेट झालं आहे, ऑफिसवरून येऊन ना मी खूप दमले, पूर्वा पण खूप.
तर आम्ही दोघी पण खूप दमलो होतो, पण पूर्वा म्हणू लागली की नाही तू आत्ताच्या आता ते अनबॉक्सिंग कर, बिकॉज आम्हाला पण खूप जास्त एक्साइटमेंट होती आणि कामाच्या म्हणजे ऑफिसच्या टाईममध्ये आम्हाला खरंच ते शक्य होत नाही, दिवसभराने थकून जायला होतं, 10-12 आवर्स तिकडेच जातात, येऊन पुन्हा आवरावरी करा. बट स्टील मी ट्राय करते की त्यातून टाईम काढून तुमच्यासोबत काही व्लॉग शेअर करण्याचा. आणि जो मी आता शॅम्पू दाखवला कोकोनटवाला, सेम हिबिस्कसवाला पण एक प्लमचा शॅम्पू आहे आणि तो पण खूप सुंदर आहे. तर मला वाटतं मी नेक्स्ट टाईम आता हेअर केअर आणि त्याच्यावर एक व्लॉग बनवेल, त्यामध्ये आमचे सगळे हेअर केअर्सवाले प्रोडक्ट्स आणि काय काय मी यूज करते ते सगळं तुमच्यासोबत शेअर करेल. सो तुम्हाला जर माझा आजचा व्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाकीच्या सगळ्या लिंक पण मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. त्याचबरोबर तुम्हाला जर या प्रोडक्ट्सची लिंक हवी असेल तर मला कमेंटमध्ये तुम्ही पिंग करा, मी तुमच्यासोबत सगळ्या लिंक शेअर करेल. आणि जर तुम्हाला माझे व्लॉग्स आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एका अशा छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.